आकाड संपत आला तरी आकाडात केलेल्या या करंजीचा व्हिडिओ मी अपलोड केलाच नव्हता. म्हटलं चला संपण्या अगोदर तरी का होईना आपण व्हिडिओ अपलोड करूया. इथे मी पुडाची करंजी करण्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे वितळलेलं तूप घेतलं आहे. तूप आहे असं घटसर घेतलं तरीही चालेल. आता या 2 चमचे तुपामध्ये मी एक मोठा चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं आहे. ह्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आणि ह्याचं आहे ना छानपैकी बॅटर तयार करायचं. आता मी थोड्याच करंज्या करणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा एवढाच साठा पुरेसा आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात करंजी करायची असेल तर तुम्ही तुपाचं आणि कॉर्नफ्लॉवरचं दोन्हीचंही प्रमाण वाढवू शकता. तूप जेवढे चमच घेणार त्याच्यापेक्षा अर्ध एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि असं त्याचं मिक्सचर तयार करून घ्यायचं. चला तर मग आता आपण कणिक मळून घेऊया. इथे मी करंजीसाठी कणिक मळून घेतलेलं आहे. हे मैद्याचं कणिक आहे आणि यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. त्याला 1 तासभर असं भिजत ठेवायचं, म्हणजे खूप छान करंज्या होतात त्याच्या. तासभर कणिक छानपैकी मुरल्यानंतर आपण एक लाठी लाटून घेऊया. आता पुडाची करंजी करण्यासाठी एक काम करावं लागतं, तर ते म्हणजे असं की तुम्हाला 3-4 हव्या तेवढ्या लाट्या एकावर एक ठेवून त्यानंतर पुन्हा एकदा गोळे तयार करावे लागतात. आता मी इथे 5 लेअरची पुडाची करंजी करणार आहे, त्यामुळे मी अशा 5 लाठ्या लाटून घेतल्या आहेत. तुम्हाला हव्यात तेवढ्या लांब किंवा तेवढ्या मोठ्या तुम्ही करून घेऊ शकता. जितक्या मोठ्या कराल तेवढं आपली कामाची बचत होते, म्हणजे तेवढे आपल्याला जास्त गोळे पटकन मिळतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण लाटी लाटून घेऊया. लाटी लाटून झाली की त्याच्यावरती आपण तयार केलेलं बॅटर लावून घ्यायचं. तुम्हाला जमत असेल तर चमच्याने लावा, मी तर हाताने स्प्रेड करते. हाताने एकदम व्यवस्थित आणि कोण्या कोपऱ्यापर्यंत जातं. आता अशा पद्धतीने पहिल्या लेअरवरती जसं आपण बॅटर लावलं आहे तसंच अजून एकदा दुसरी लेअर ठेवायची, म्हणजे आपण जी लाटी लाटली होती दुसरी ती याच्यावर ठेवायची आणि त्याला सुद्धा असं बॅटर लावून घ्यायचं. आता ही प्रोसेस करायची आपण जेवढ्या तुम्हाला लेअरची करंजी हवी आहे तेवढ्या वेळा. आता मी इथे जवळजवळ 4 ते 5 लेअर्सची करंजी करणार आहे, त्यामुळे मी ह्याच्यावरती 5 लाट्या ठेवून त्याच्यावरती पुन्हा एकदा बॅटर लावून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण याचा एक रोल तयार करून घेऊया आणि ह्याला छानपैकी असं गोल गोल फिरून घेऊया, म्हणजे तुम्हाला हव्या तेवढ्या लांब आकाराचा हा होऊन जातो. हे बघा, अगदी मोकळ्या हाताने आपण त्याचा एक रोल तयार करून घेतला आहे आणि मी त्याला छानपैकी असं लांबवलं आहे. आता तुम्ही याचे हव्या त्या साईजचे छोटे छोटे काप करून घेऊ शकता. आता मी याला चाकूच्या साह्याने असे छोटे छोटे काप करून घेते. आता हे काप करून झालेले तुकडे आहेत ना, ते एका प्लेटमध्ये ठेवून त्याला सुद्धा झाकून ठेवायचे, म्हणजे हे सुकून जात नाहीत आणि ह्याचे खूप छान करंजी होते. नाहीतर तुम्ही जर हे असेच हवेत ठेवले की ते थोड्या वेळातच सुकून जातात. हे बघा, ह्याला थोडंसं प्रेस करायचं आणि ह्याला आपण आहे असंच लाटणार आहे बरं का, म्हणजे जे बाजूचे ओपन लेयर्स दिसत आहेत ना ते साईडलाच राहणार. आपण वरतूनच ह्याला लाटी लाटून घेणार आहोत. चला तर मग आपण पहिली लाटी लाटून घेऊया. जसे आपण छोटे गोळे तयार केले होते ना तसेच त्याला आपण लाटणार आहोत. त्याला बाजूने न लाटता असंच वरतून लाटून घ्यायचं आणि एकदम लंबाकृती अशी लाटी लाटून घ्यायची, जसे आपली करंजी असते ना तशीच. ह्याला गोलाकार नाही करायचं. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल ह्याच्या लेयर्स वरतूनच दिसत आहेत, किती लेयर्स त्याला पडलेल्या आहेत त्या. हे बघा, अगदी मोकळ्या हाताने ह्याला आपण लाटून घेऊया. तसे यातले लेयर्स वगैरे काही बाहेर येत नाहीत आणि एकमेकाला चिटकतसुद्धा नाही, त्यामुळे तुम्ही बिंदास्त ही लाटी लाटू शकता. आता आपण यात सारण भरून घेऊया. आता मी इथे सारण केलं होतं ते शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचं. त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही पिठी साखर टाकू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची करंजी ओपन होते किंवा लाटी तुमची सुकली आहे, ती व्यवस्थित चिमटली जात नाही, तर त्याला कोपऱ्यातून थोडंसं पाण्याचं बोट लावून घ्यायचं. दुधाचं बोट लावलं तरीही चालेल. करंजी एकदम छानपैकी बंद होते. त्याला अजून एकदा चिमटून घ्यायचं आणि आपण आता ह्याला फ्राय करून घेणार आहोत. आपण आता ह्याला तेलात फ्राय करताना तेल अगदी मंद असलं पाहिजे, म्हणजे खूप हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाहीत, नाहीतर आपल्या ज्या करंज्या आहेत त्या लालसर होतील. अगदी तुम्हाला दिसत असेल की ह्याला किंचित छोटे छोटेसे बुडबुडे येत आहेत. या स्टेजला यात करंज्या घालायच्या. करंजी तळताना तेल जास्त गरम नसलं पाहिजे, नाहीतर आपली करंजी लाल होऊ शकते आणि जास्त लालसर करंजी करायची नाहीत. किंचितशी लालसर झाली का त्याला आपण काढून घेणार आहोत. दोन्ही साईडून मस्तपैकी करंजी भाजून घ्यायची. आता इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ज्या लेयर्स असतात ना त्याच्यामध्ये तेल जातं. मग त्यावेळेस काय करायचं, आपण जेव्हा हे करंजी बाजूला काढणार ना तेव्हा त्याला 1-2 मिनटासाठी आपल्या झाऱ्यामध्ये तशीच ठेवायची, म्हणजे त्यातलं सगळं तेल नितळतं
आणि तरीही तेल असेल तर त्याला एखाद्या पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती ठेवायचं, म्हणजे थोड्या वेळात त्यातलं बरंच तेल कमी होतं. पण हो, तरीही या करंज्या तेलकटच असतात बरं का, पण खायला खूप छान लागतात, अगदी खारीसारख्या. तुम्हाला दिसत असेल ह्याला बरेच लेयर सुटलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. ही किंचितशी लाल व्हायला लागली का आपण ह्याला काढून घेणार आहोत. या आखाड महिन्यामध्ये तुम्ही काय केलं होतं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा.